महाराष्ट्र शासनानं माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा या उपक्रमांतर्गत ई पीक पाहणी सुरू केली। मात्र नोंदणी प्रक्रियेत इंटरनेटची समस्या, ॲप व्यवस्थित न चालणं अशा कारणांमुळे अनेक शेतकरी अजूनही नोंदणीपासून वंचित आहेत। त्यामुळे नोंदणीसाठी मुदतवाढ होण्याची मागणी केली जाते। छत्रपती संभाजीनगरच्या कातपूर गावात नदीचं पाणी शिरलेलं आहे। शेतात गुडघाभर पाणी साचलंय, यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकरी चिंताग्रस्त झाला। प्रशासनाकडून शेतीच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे। परभणी जिल्ह्यात सलग 2 दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता। पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। नावकी गावातील काही घरात पुराचं पाणी शिरलं होतं। नदीला आलेल्या पुरामुळे सर्व पीक पाण्याखाली गेलंय। मुसळधार पावसाचा फटका पैठण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला। रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात साठवून ठेवलेला कांदा वाहून गेला। शेतामध्ये गुडघाभर पाणी साचले आणि या पाण्यात संपूर्ण कांदा भिजून गेला। आता हा कांदा सडण्याची शक्यता आहे। आधीच बाजारभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे। सोलापूरच्या बार्शीत तुफान पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरले, तर शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। बार्शी तालुक्यातील बेलगाव, मांडेगाव, तारसौदाने, शेलगाव गावाला तुफान पावसाचा फटका बसलाय। या पावसामुळे कांदा, उडीद, भुईमूग, सोयाबीन पिकांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांकडून कांदा लागवड तर उडदाची मळणी सुरू आहे। मात्र पावसामुळे ही कामं खोळंबली। परभणी जिल्ह्यात सलग 2 दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता। जिल्ह्यातील 9 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस पाण्यात गेलाय। पूर्णा तालुक्यात थुना नदीला पूर आला असून अनेक नावकी गावातील काही घरात पुराचं पाणी शिरलेलं होतं, त्यामुळे नागरिकांनी जीव मुठीत धरून रात्र काढली आहे।